ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 35. विश्वाच्या हातात अजूनही राजवीर देशमुखांचं पत्र होतं. समोर विक्रांत देशमुख सावित्रीला ओलीस धरून उभा होता. आकाशात हेलिकॉप्टर फिरत होतं. पोलिसांनी संपूर्ण राजवाडा वेढलेला होता. पण कोणीही गोळी झाडण्याचा हिम्मत करत नव्हता. कारण विक्रांतच्या एका चुकीच्या हालचालीने सावित्रीचा जीव जाऊ शकत होता. विश्वाच्या डोळ्यात संताप होता, पण त्याहून मोठं प्रेम होतं. 30 वर्षांनी आई समोर उभी होती आणि आता पुन्हा तिला गमावण्याची त्याची तयारी नव्हती. पुष्पा हळूच विश्वाच्या जवळ आली. तिच्या थरथरणाऱ्या हाताने त्याचा हात घट्ट पकडला. ते हळू आवाजात म्हणाले, विश्वास, आज भावना नाही, बुद्धीने लढ. तुझ्या आईला तूच वाचवू शकतोस. त्या शब्दाने विश्वासने स्वतःला सावरलं. त्याने विक्रांतकडे शांत नजरेने पाहिलं आणि म्हणाला, विक्रांत, तुझा खेळ संपला आहे, आता शरण ये. विक्रांत मोठ्याने हसू लागला. मी हारण्यासाठी जन्माला आलो नाही. आजही माझ्याकडे असा पुरावा आहे जो संपूर्ण देश हादरवेल, आणि तो पुरावा फक्त सावित्रीला माहिती आहे. म्हणूनच ती अजून जिवंत आहे. हे ऐकताच सावित्रीने विक्रांतच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला. विक्रांतने संतापाने तिच्या हाताला जोरात झटका दिला. पण त्या झटक्यापूर्वी तिच्या गळ्यातील एक जुनं लॉकेट खाली पडलं. ते थेट विश्वाच्या पायाजवळ येऊन थांबलं. विश्वासने ते उचललं. लॉकेट उघडताच आत 2 फोटो दिसले. एका बाजूला लहानपणीचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला राजवीर देशमुख, सावत्र आणि आणखी एक तरुण उभा होता. त्या तरुणाचा चेहरा पाहताच शेखरच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. अरे देवा, हा तर अनिरुद्ध. दामोदर हादरला. अनिरुद्ध, पण तो तर 30 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मोठ्याने रडत म्हणाली, नाही, तो बेपत्ता नव्हता. त्यालाही विक्रांतने कैद करून ठेवलं होतं. कारण त्याच्याकडे त्या रात्रीचं संपूर्ण सत्य होतं. विश्वास नाही बोलणार इतक्यात अचानक राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक प्रचंड स्फोट झाला. संपूर्ण परिसर हादरून गेला. धुराचे लोट आकाशात पसरले. हेलिकॉप्टर जोराने हलू लागलं. संपूर्ण परिसर हादरून गेला. धुराचे लोट आकाशात पसरले. हेलिकॉप्टर जोराने हलू लागलं. पोलीस पळापळ करू लागले आणि त्या गोंधळाचा फायदा घेत विक्रांतने सावित्रीला घेऊन एका गुप्त बोगद्यात उडी मारली.
विश्वास ओरडला, आई. तो त्याच्या मागे धावत गेला, पण बोगद्याचा दरवाजा आपोआप बंद झाला. दरवाजावर फक्त एकच ओळ कोरलेली होती, सत्याचा शेवट अजून झालेला नाही. तो रक्तानेच पूर्ण होईल. तो त्याच्या मागे धावत गेला, पण बोगद्याचा दरवाजा आपोआप बंद झाला. दरवाजावर फक्त एकच ओळ कोरलेली होती, सत्याचा शेवट अजून झालेला नाही. तो रक्तानेच पूर्ण होईल. बंद झालेल्या त्या प्रचंड लोखंडी दरवाजावर जोरजोरात मोठी आपटायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमध्ये हतबलता नव्हती, तर आईला पुन्हा गमावण्याची भीती होती. दरवाजाच्या पलीकडे सावित्रीचा हलकासा आवाज ऐकू येत होता, विश्वास, मागे फिरू नकोस, मी जिवंत आहे. सत्य अजून जिवंत आहे. तिचा आवाज क्षणोक्षणी दूर जात होता, जणू विक्रांत तिला त्या गुप्त बोगद्यातून आणखी खोल घेऊन जात होता. पुष्पा धावत विश्वास जवळ आली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून शांत करण्याचा प्रयत्न केला, पण विश्वासच्या मनात एकच गोष्ट घुमत होती, 30 वर्षांनी आई मिळाली आणि पुन्हा माझ्या डोळ्यासमोर निसटली. शेखरने तात्काळ त्या लोखंडी दरवाजाची तपासणी सुरू केली. काही क्षणांनी त्याच्या नजरेस दरवाजाच्या बाजूला भिंतीत लपवलेलं एक छोटंसं चक्र दिसलं. त्याने धूळ बाजूला केली आणि म्हणाला, विश्वास, हा साधा दरवाजा नाही. हा राजवीर देशमुखांनी तयार केलेला गुप्त मार्गाचा भाग आहे. हा उघडण्यासाठी गोंदाची खून लागेल. ही ऐकताच विश्वासने आपल्या हातावरचं गोंधन त्या चक्रावर ठेवताच संपूर्ण भिंत थरथरू लागली, दगड हलू लागले. आणि अनेक वर्षांपासून बंद असलेले गुप्त मार्ग हळूहळू उघडू लागले. त्या मार्गातून थंड वाऱ्याची झुळूक बाहेर आली. त्यासोबत जुन्या ओलसर मातीतील वास पसरला, जणू इतिहास पुन्हा जिवंत झाला आहे. गुप्त बोगद्यात पाऊल टाकताच चौघांच्या हातातील टॉर्चच्या प्रकाशात दगडी भिंतीवर कोरलेले असंख्य गोंधन चमकू लागले. प्रत्येक गोंदाखाली काही नावं आणि तारखा कोरलेल्या होत्या. विश्वास एका भिंतीसमोर थांबला. तिथे त्याच्या वडिलांचं नाव, राजवीर देशमुख, आणि शेजारी सावित्री, आणि त्याखाली अगदी लहान अक्षरात अनिरुद्ध असं कोरलेलं होतं. पण त्याच्या बाजूलाच अजून एक नाव दिसलं, आर्यन. हे नाव पाहताच दामोदरचा चेहरा पटकन पांढरा पडला. त्याने थरथरत्या आवाजात म्हटलं, हे नाव इथे कसं? आर्यन तर त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दूर बोगद्याच्या आतून एका मुलीच्या किंकाळीचा आवाज घुमला. त्या आवाजाने सगळे दचकले. विश्वास आणि शेखर टॉर्च हातात घेऊन त्या दिशेने धावत सुटले.
विश्वास आणि शेखर टॉर्च हातात घेऊन त्या दिशेने धावत सुटले. काही अंतरावर त्यांना एक मोठी दगडी खोली दिसली. खोलीच्या मध्यभागी लोखंडी साखळ्यांनी बांधलेला एक तरुण बसला होता. त्याची दाढी वाढलेली, चेहरा क्रोशाव, पण डोळ्यात अजूनही जिवंतपणा होता. त्याने विश्वासकडे पाहत हळू आवाजात विचारलं, "तू राजवीर देशमुखांचा मुलगा आहेस?" विश्वासने होकारार्थी मान हलवली. त्या तरुणाच्या डोळ्यात अश्रू आले. "हो," म्हणालो, "मी अनिरुद्ध." 30 वर्षांपासून या नरकात कैद आहे आणि विक्रांत सावित्रीला पुढच्या गुप्त कक्षात घेऊन गेला आहे. पण लवकर जा, कारण त्याच्याकडे फक्त तुझ्या आईचा जीव नाही, तर संपूर्ण देश हादरवेल असं रहस्य आहे. जर आज तू पळून गेला तर पुढची 30 वर्षं पुन्हा अंधारात जातील." हे ऐकताच विश्वासने क्षणाचाही विलंब न करता अनिरुद्धाच्या साखळ्या तोडायला सुरुवात केली. शेखर आणि दामोदर त्याला मदत करू लागले. तर पुष्पाने दूरवरून पुन्हा एकदा सावित्रीचा आवाज ऐकला, "विश्वास, लवकर ये, वेळ संपत चालली आहे." त्या आवाजाने विश्वासच्या अंगात पुन्हा नवा शक्तीचा संचार झाला. त्याने साखळ्यावर शेवटचा घाव जोरदार घातला. लोखंड तुटलं. अनिरुद्ध मुक्त झाला. पण त्याच क्षणी संपूर्ण बोगद्यात एक भयानक सायरन वाजू लागला. लाल लुकलुकायला लागली आणि दगडी छत पुन्हा हादरू लागलं. अनिरुद्धने घाबरून विश्वासचा हात पकडला आणि म्हणाला, "उशीर झाला तर विक्रांत स्वतःला आणि सगळे पुरावे उडवून देईल. अजून एकच मार्ग उरलाय. पण त्या मार्गावरून जिवंत परत येणे आजवर कोणालाच जमलेलं नाही. तरीही आपण थांबू शकत नाही. कारण आजचा निर्णय फक्त आपल्या कुटुंबाचा नाही, तर सत्य आणि असत्याच्या अंतिम लढाईचं भविष्य ठरवणार आहे." अनिरुद्धाच्या सगळ्या साखळ्या तुटताच संपूर्ण गुप्त बोगद्यात एक भयंकर कंप सुरू झाला. दगडी भिंतीवरून धूळ खाली कोसळू लागली. छताला मोठे तडे जाऊ लागले. लाल रंगाचे इशारे देणारे दिवे सतत लुकलुकत होते. प्रत्येक क्षण धोक्याचा होता. पण विश्वासच्या मनात आता भीती नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर फक्त आई सावित्रीचा चेहरा होता. त्याने अनिरुद्धचा हात घट्ट पकडला आणि ठाम आवाजात म्हणाला, "आज आपण कोणालाही मागे सोडणार नाही. आईलाही वाचवू आणि बाबांचं स्वप्नही पूर्ण करू." त्या शब्दांनी सगळ्यांच्या अंगात पुन्हा नव्या शक्तीचा संचार उठला. शंकरने हातातील टॉर्च पुढे केली. दामोदरने जमिनीवर पडलेली एक जुनी तलवार उचलली, तर पुष्पाने आपल्या गळ्यातील देवीच्या ताईत हातात धरून डोळे मिटले. ती हळूच पुटपुटली, "आई भवानी, आज सत्याचा विजय होऊ दे." इतक्यात दूरवरून सावित्रीच्या रडण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला.
आज सत्याचा विजय होऊ दे. इतक्यात दूरवरून सावित्रीच्या रडण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. त्या आवाजाने विश्वास क्षणाचाही विलंब न करता पुढे धावू लागला. त्याच्या मागे पुष्पा, शेखर, दामोदर आणि अनिरुद्धही जीव तोडून धावत होते. बोगद्याच्या शेवटी त्यांना एक प्रचंड लोखंडी दरवाजा दिसला. त्या दरवाजावर सोन्याच्या अक्षरात लिहिलेलं होतं, जो सत्यासाठी प्राण देण्याचे कठीण ठेवतो, त्यालाच हा मार्ग खुला होईल. विश्वासने स्वतः हातावरील गोंधन त्या दरवाजावर ठेवताच एक तेजस्वी प्रकाश पसरला. दरवाजा हळूहळू उघडू लागला. दरवाजाचा आतलं दृश्य पाहून सगळ्याचा श्वास रोखला गेला. एका विशाल भूमिगत सभागृहात विक्रांत उभा होता. त्याच्या आजूबाजूला असंख्य स्फोटक लावलेले होते. सभागृहाच्या मध्यभागी सावित्रीला लोखंडी साखळीला बांधलं होतं. लोखंडी खुर्चीला बांधलं होतं. तिच्या हातापायांना साखळदंड होते. तिच्या शेजारी एक मोठा स्टीलचा बॉक्स ठेवलेला होता. त्यावर मोठा लाल अक्षरात लिहिलेलं होतं, गुप्त फाईल. ऑपरेशन गोंधळ. विक्रांतने विश्वासला पाहताच टाळ्या वाजवल्या. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच थंड हास्य उमटलं. तो म्हणाला, शाबास विश्वास, तू इथपर्यंत पोहोचलास. पण आता तुझ्यासमोर 3 पर्याय आहेत. पहिला, आईला वाचव. दुसरा, या बॉक्समधले पुरावे घेऊन जा. किंवा तिसरा, मला ठार मार. पण लक्षात ठेव, यापैकी एक निवडलंस तर उरलेले 2 कायमचे गमावशील. त्या शब्दाने सभागृहात पुन्हा भीषण शांतता पसरली. विश्वासचे डोळे आईकडे गेले. सावित्रीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसत मान हलवली. जणू ती म्हणत होती, माझी चिंता करू नको, सत्याला वाचव. पण त्याच क्षणी स्टीलच्या बॉक्समधून अचानक टिक 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 असा आवाज येऊ लागला. अनिरुद्ध धावत त्या बॉक्सजवळ गेला. त्याने झाकण उघडताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडला. कारण त्या बॉक्समध्ये फक्त गुप्त फाईल नव्हती, तर अवघ्या 5 मिनिटांवर सेट केलेला शक्तिशाली टाईम बॉम्ब होता. सभागृहात उभ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मृत्यूची सावली पसरली. पण विश्वासने एक खोल श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात निर्धार चमकला. कारण त्याला समजलं होतं, पुढची 5 मिनिटं फक्त त्याच्या आयुष्याची नाहीत, तर सत्याच्या भवितव्याची अंतिम परीक्षा ठरणार होती.